श्री स्वामी समर्थ। आज मी चाललो आहे पळस। श्री स्वामी समर्थ। आज मी चाललो आहे पळसदरीला स्वामी समर्थांच्या आणखीन एका मठामध्ये, जिथे स्वामी समर्थांचं 22 दिवस वास्तव्य होतं आणि अशाच या मठात आम्ही पळसदरी जात आहे। त्यात तुम्ही ऐकलं असेल ते पळसदरीचा मठ। आज मी तिथे स्वामींचं दर्शन घ्यायला जात आहे आणि आज गुरुवार आहे आणि भांडूपवरून मी जात आहे आणि 11:09 ट्रेन होती। 15 मिनिटं ट्रेन लेट आहे, तर काही वेळात ते ट्रेन येईल आणि प्रवासाला सुरुवात होईल। तर आपण भेटू या प्रवासादरम्यान पुढच्या प्रवासात। असाच व्हिडिओ स्किप करू नका, असाच व्हिडिओ पाहत जावा आणि ओंकार केवसकर ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका। फायनली कर्जतला आलो आहे आणि ते कर्जतवरून खोपोलीला जायला ट्रेन लागली आहे। आता ती पकडून मी पळसदरीला उतरे आणि पळसदरीवरून चालत 15 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर ते स्वामींचा मठ आहे आणि भांडूपवरून मी 11 वाजता निघालो होतो। 11 वाजून 9 मिनिटाची काहीतरी गाडी होती आणि ती 15 मिनिटं लेट होती। इकडे यायला कर्जत गाडी अर्धा मिनिटं लेट झाली आणि 40 रुपये तिकीट घेतली तिकडून। सो आता ही गाडी बघून आम्ही खोपोली गाडी बघून आता आम्ही तिकडे निघत आहे पळसदरीला जायला। तर आपण पळसदरी स्टेशनला उतरू आणि तिथे हा ब्लॉग कंटिन्यू करू। हे बघा पळसदरी स्टेशन, पळसदरीला आपण आलेलो आहोत। 1:15 ती ट्रेन होती, खोपोली ट्रेन, आणि ती 1:26 इथे पोहोचली आहे। इथून 15 मिनिटावर स्वामी समर्थांचं मठ आहे। खोपोलीला जाताना खोपोली साईडला आपण उभं राहायचं, तिकडचा डब्बा पकडायचा। हा सरळ रस्ता जो दिसतोय ना तो मठाच्या दिशेने जातो आणि इथून 15 मिनिटावर ते मठ आहे स्वामींचं। तर आता 2 वाजेपर्यंत आपण पोहोचू। 2चा टाइम धरून चालू। ही सगळी लोक मठात जाणारीच आहेत स्वामींच्या। इथून मुंबईला जाते आणि इथून खोपोली जाणारा रस्ता। हा पहिल्या डब्याला उभं राहायचं। 1:15 टी ट्रेन मिळाली म्हणून आपल्या जाताना, नाही तर आपल्या कर्जतवरून जावं लागलं असतं शेअरिंग करून, दुसरा ऑप्शनच नव्हता। बघा ही ती वाट आहे, ती मठाच्या इथे जाते। काही लोक हे मठातून येत आहेत आणि काही लोक इथून मठात जात आहेत। स्वामींचं वास्तव्य असलेलं हे मठ आहे। 22 दिवस स्वामींनी तिथे वास्तव्य केलं। सो आपण आता तिकडेच जातात। ते प्रचंड ऊन आहे, थोडी ते गारवा इथे लागतं कारण की ऊन गेलेले आहे। आणि अक्कलकोटला जाण्यापूर्वी मी इथे येऊन व्हिडिओ करणार होतो पळसदरीच्या मठामध्ये स्वामींच्या, पण स्वामींनी मला अक्कलकोटातच बोलवून घेतलं आणि आता त्या अक्कलकोटवरून आल्यानंतर पळसदरीच्या मठात जायला मी निघालोय। म्हणजे जवळपास अक्कलकोटवरून आल्यानंतर 6 दिवसच झाले आणि आज गुरुवार आहे। त्या गुरुवारी बोललो तर चला सकाळीच जायला पाहिजे होतं, पण आता दुपार झाली आहे। 11 वाजता निघालेलो घरातून, 11च्या आधी मठात जायला। आणि गुरुवार असल्या कारणाने बोललं जाऊया, वेळ आहे तर स्वामींच्या मठामध्ये पळसदरीच्या ही इच्छा पूर्ण करून टाके। आणि ती इच्छा पूर्ण होते आज अक्कलकोटानंतर आल्यापासून। तर मी बघू शकता असे रोड आहेत। पावसाळा एकदम सुंदर असतं इथे वातावरण। गरम्यातलं वॉटर पाणी कॅरी करायला विसरू नका। मी विसरलो येताना पाणी आणण्याचं, घाईघाईत निघालेलो। सो हे बघा भरपूर लोक अशी स्वामींचं दर्शन घेऊन येत आहेत तिथून। आता आपण पटापट जाऊया स्वामींच्या मठाकडे। इथे मठात जायला 2 रस्ते आहेत, या वाटेने पण जाऊ शकता, इथे एक मंदिर आहे बघा, आणि ह्या वाटेने पण जाऊ शकता। इथून जरा लवकर पोहोचता येतं। माझ्या राईट हँडने, लेफ्ट हँडने थोडा लांब आहे आणि इथे ऊन कमी असल्याने लोक इकडूनच येत आहेत। मी ते विचारलं
की कुठून जवळ पडेल, तर बोलतात इकडून जावा. लेफ्टकडच्या रस्त्याने बघा लोक जात आहेत. दोन्ही बाजूनी मठ जवळ आहे. तर या पुलावरून छोट्याशा आल्यानंतर इथे स्वामींचा मठ आहे. तर आपण इथून जाणार आहे. बघा सगळे दर्शन घेऊन आले आहेत स्वामींचा. तर आपण दर्शनाला जाऊया. या घराकडनं रस्ता खाली येतो आणि इथे आंब्याचं झाड आहे, इथून जावं लागणार. इथे एक बावडी आहे, विहीर. कोकणात बावडी बोलता याला, तर मला बावडी बोलायची सवय झाली आहे. विहीर जवळपास आपण आलेलो आहे. स्वामींचं मठ हे बघा. स्वामींच्या मठाजवळ आपण आलेलो आहोत. बघा आज गर्दी, आज गुरुवार असल्यामुळे आज गर्दी खूप आहे आणि लोक येत आहेत दर्शन घेऊन. चला हे बघा स्वामींच्या इथे बाहेर अशी फळं वगैरे भेटतात मठाच्या बाहेर. आणि हे मेन मुख्यद्वार आहे स्वामींचा. आणि बाजूला ते हॉटेल पण आहे. इथे आतमध्ये फुलं बिलं भेटतात. आपण जाऊया मठामध्ये. चपला काढायची होती बाहेर. पण स्वामींना मी ठरवलं इथे पायरी आहे ना, दर्शनाला जायचं असतं. तर इथून आपण स्वामींसाठी फुलं घेऊन जातोय. मठामध्ये प्रवेश केल्यानंतर तीर्थरूप दादा दरेकरांची समाधी या मठात सुरुवातीला आहे आणि दादांच्या समाधीच्या बाजूला एक फलक आहे. त्या फलकावर श्री स्वामी समर्थ महाराजांची आख्यायिका आणि मठधर्मीची आख्यायिका ते आपल्याला पाहायला मिळते. तीर्थरूप दादा दरेकर यांना श्री स्वामी समर्थ महाराजांनी दृष्टांत दिला की अक्कलकोटवरून मी मुंबईला जात असताना पळसदरी येथे विठ्ठल टेकडीजवळ मी वास्तव्यास होतो. 22 दिवस इथे माझं वास्तव्य होतं. तिथे माझी निशाणी बांध असे श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना सांगितलं. तर दादांनी येथे 108 हवनयुक्त पारायण करून दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर या मठाची स्थापना केली. 1993 साली मठाची स्थापना केली आणि 22 दिवसांत मठाचे काम पूर्ण झाले. मठाचे काम चालू असताना श्री स्वामी समर्थ महाराज वानराच्या रूपात मठाची बांधणी पाहत होते अशी आख्यायिका ह्या मठामध्ये स्वामींची आपल्याला पाहायला मिळते. या फलकाच्या बाजूला औदुंबराचं एक झाड आहे. त्या झाडामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची उत्सव मूर्ती आहे आणि त्या उत्सव मूर्तीला एक 11 वेळा प्रदक्षिणा घालून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला मठामध्ये प्रवेश करावा लागतो. रांगेतून मठामध्ये प्रवेश करताना स्वामी समर्थांच्या उत्सव मूर्तीचे पुन्हा दर्शन होते. श्री स्वामी समर्थ महाराज पुन्हा नजरेसमोर येतात आणि मठामध्ये प्रवेश केल्यानंतर मठामध्ये इथे ध्यान कक्ष आहे बघा. आणि याच मठामध्ये इथे बघा हा देणगी कक्ष आहे. इथे तुम्ही देणगी देऊ शकता. स्वामींजवळ जाताना हा गुरु कक्ष लागतो. त्या गुरु कक्षेमध्ये मठाधिपती दादा दरेकर आणि श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे. ते चित्ररूपात तिथे दर्शन घेऊन जायचं असतं. आणि मठाच्या गाभाऱ्याच्या बाहेर श्री स्वामी समर्थांच्या ते गणपतीची मूर्ती आहे. त्याचं दर्शन घेऊन आपल्याला पुढे जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन होतं. बरोबर श्री स्वामी समर्थांची ही मूर्ती अक्कलकोटामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे तशीच ही सेम मूर्ती आहे. आणि वटवृक्षाच्या बरोबरच श्री स्वामी समर्थ त्यांचं दर्शन होतं. आणि ते एक फेरा घालून आपण जाणार आहोत. आणि फेरा घातल्यानंतर श्री स्वामी समर्थांना मुद्रा घालूया. आणि मठाच्या बाहेर आल्यानंतर श्री स्वामी समर्थांची आणखीन एक उभी मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि इथे प्रवेश केल्यानंतर हे शेजघर आहे. इथे श्री स्वामी समर्थ महाराज विश्रांती केली होती.
आणि त्याच्यासाठी ते शेषघर बांधण्यात आलेलं आहे या मठामध्ये. तिथे सुद्धा दर्शन घेऊन आपल्याला जावं लागेल. पण स्वामींच्या गाभाऱ्यात आलं आहे. स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर आता जप करणार आणि खाली तळघर आहे, तर तळघर जाऊन स्वामींचा जप करणार आहे. तर आपण इथे जपायला बसूया. तुम्ही बघू शकता इथे बसून तुम्ही जप करू शकता स्वामींचा. तिथे सगळे स्वामी लोक जप करत आहेत, आपण मध्ये जप करायला बसूया. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करून झाला आहे. हे बघा, हा तो स्टेज आहे. इथे बसून आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करू शकतो जपमाळ घेऊन. आणि आता आपण तळघरात जाणार आहोत. तर इथे ध्यान कक्षेच्या बाजूला अजून एक तळघर आहे. त्या तळघरात जाऊन स्वामींचा जप करायचा असतो. आता आपण त्या तळघरात चाललो आहोत स्वामींचा जप करायला. किती सुंदर आहे बघा. तळघरातून बाहेर आल्यानंतर श्री स्वामी समर्थांचं पुन्हा एकदा दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन मी आता निघत आहे अन्नछत्राकडे. आणि इथे मी देणगी दिली आहे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये. जरा तुमच्याकडून पुन्हा फुलाची पाकळी आपण स्वामींना अर्पण करावी, कारण ते अन्नछत्र आहे, ते दान केलं जातं. तर ही अन्नछत्राची वेळ आहे महाप्रसादाची, आणि महाप्रसाद बंद झालेला आहे. तर आपण बघूया पुढे महाप्रसाद मिळतो का. अन्नछत्राच्या या रांगेमध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती आहे बघा. सेम अक्कलकोटमध्ये सुद्धा आपल्याला असंच सारखं पाहायला भेटतं. तर आपण बघूया महाप्रसादाच्या पुढे जाऊ. मी महाप्रसादाला बसलो आहे. महाप्रसाद इथे संपलेला आणि एकदम थोडासा राहिलेला भात तो शेवटी मला भेटला. तर आपण तो प्रसाद म्हणून खाऊया. माझ्या पुरता हे एवढं राहिलेलं होतं तिथे भात निळा. स्वामींचा एक चमत्कारच बोलायचा एक प्रकारचा. आणि मी आलो आणि ते जेवण संपलं होतं, भात संपला होता यांचा, डाळ थोडीशीच होती. तर आपण आता महाप्रसाद सुरू करूया. आणि इथे पाऊस आला आहे, पावसाचं आगमन झालेलं आहे. आणि आपण इथून घेऊन थोडा वेळ मठात अजून थोडा विश्रांती करून स्वामींचं दर्शन घेऊन आपण निघूया. तर तिथे आपण महाप्रसाद घेतल्यानंतर कंटिन्यू आहे व्हिडिओला. महाप्रसाद घेतल्यानंतर आपले ताट तिथे स्वच्छ धुवून ठेवायचे. तर स्वामींचं दर्शन झालं, महाप्रसाद झाला. आणि महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर थोडासा वेळ आपल्याला मिळाला तर तिथे ताट धुवून ठेवायचं असतं महाप्रसाद झाल्यानंतर. तर मी बाहेर आलोय बघा, पावसाळी वातावरण आहे. आणि मगाशी खूप ऊन होतं आणि पावसाचा इशारा तर होता पाऊस पडणार. किती मस्त वातावरण आहे बघा मठाच्या बाजूला, एकदम प्रसन्न वातावरण आहे. नक्कीच तुम्ही या मठामध्ये या स्वामींच्या दर्शनाला. पण जरी असे 15 मिनिटं बोललेलं, पण आपल्यासाठी ते 15 मिनिटं नाही आहेत, आपल्यासाठी हार्डली 10 मिनिटं तरी आहेत. जास्तीत जास्त वयोवृद्ध असतील त्यांना टाइम लागेल इकडे पोचायला, म्हणजे थोडं चढण आहे वगैरे. हा असा मठाच्या बाजूला परिसर आहे. तर मी मठाच्या बाहेर आलेलो आहे. मी बघू शकता किती पावसाने वातावरण निसर्गाने गेलंय. मग अशी कडक होतं. हे बघा मठाच्या बाहेर आलोय. असं निसर्गरम्य वातावरण आहे. किती भारी दिसतंय. तिथून बघा ट्रेन येते, तिथून दिसणार ना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यातून. मला इथून दिसते ती ट्रेन. पाऊस येतोय आणि मी इथून निघत आहे स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर. आणि हे बघा स्वामींचा प्रसाद वगैरे घेतला. पप्पांच्या नावाची मी पावती भरली. कुठेही तुम्ही देवदर्शनाला पहिले जाता, तिथे भंडारा वगैरे असेल, महाप्रसाद असेल, तर नक्की तुमच्या स्वइच्छेने तुम्हाला जेवढं जिथं तेवढं दान करा. स्वामींची सेवा आहे ती एक. आणि कुठेही मठात गेल्यानंतर स्वामींची पहिली सेवा करा. मला आता करताना आली इथे येऊन स्वामींची सेवा, कारण की सगळी सेवा संपलेली होती, सगळं इकडले कामं आटपली होती. पण तुम्ही जेव्हा महाप्रसाद घेतात तेव्हा तो महाप्रसाद झाल्यानंतर ते ताट वगैरे आपल्या असं ते धुवून ठेवायचे असतात. बघा किती सुंदर वातावरण आहे.
आणि पाऊस मोठा यायच्या अगोदर आपण आता निघूया स्टेशनला. पळसदरी स्टेशनला आलोय. तिथून आता गाडी बघा कितीची आहे, पण तिथे गाड्यांचा खूप प्रॉब्लेम आहे. ट्रेनचा खूप कमी ट्रेन आहेत म्हणून इंडिकेटरवर बघून इथे जेव्हा मी सकाळी निघायला पाहिजे होतं, पण मी संध्याकाळी निघालो, दुपारी निघालो. बोललो जाऊया, गुरुवार आहे, इच्छा झाली तर ती पूर्ण करत. बघा इथे जांभळाची झाडं आहेत, ते जांभूळ पडले बघा. हे बघा इथे जांभळे पडलेत. मठाच्या बाजूलाच हे झाड आहे. आता आपण या पावसातून जायचंय. जसं आलो तसं त्याच मार्गाने आपल्याला पळसदरी स्टेशनला जायचंय. ते गुरं वगैरे आहेत, एकदम ग्रामीण वातावरण, गावचं वातावरण. विजांचा कडकडाट होतोय. चला पाऊस जोरात यायच्या अगोदर आपण स्टेशनला पोहोचूया. ज्या वाटेने आपण गेलो होतो त्याच वाटेने पुन्हा आपण स्टेशनला जातो. हे बघा किती भारी वाटतंय. इथे पावसात येणार का असतं, स्वामींच्या दर्शनाला जेव्हा येतात ना तेव्हा इथे एकदम भारी वाटतं. पावसात निसर्गरम्य वातावरण आपल्याला पाहायला भेटतं आजूबाजूला. हे बघा तर पळसदरी स्टेशन येऊन बसलो आहे. आता आपली ट्रेन किती वाजता येईल काय माहीत नाही. 4 पर्यंत ती एक ट्रेन आहे मुंबईला जाणारी, खोपोलीवरून येईल 4:15 पर्यंत वगैरे काहीतरी. ती बघून आपण मुंबईला जाणार आहोत. ट्रेनचा इथे खूप प्रॉब्लेम आहे, सगळे प्रवासी इथे बसले आहेत मुंबईला जाण्यासाठी. तर मी इथेच व्हिडिओ आपली एंड करत आहे, कारण की पुढे तर व्हिडिओ करता येणार नाही आणि आपल्याकडे चार्जिंग एवढी संपलेली आहे. तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ओंकार केळुसकर ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन. तर पुढे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तसेच आता टाटा बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.